ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा स्वामींचा दिव्य संदेश तुम्हाला स्वामींनी पाठवलाय. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील आणि स्वामींचा हा दिव्य संदेश तुम्ही मोजून 20 मिनिटे नक्कीच मन लावून ऐका. तुम्हाला स्वामींचा दिव्य अनुभव येईल आणि आज तुमच्या घरात यशाची गोड बातमी येणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहा आणि तुम्ही ती बातमी ऐकून नक्कीच खूप आनंदी होऊन जाल. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, तुझ्या वाईट वेळेचा हा दिवस शेवटचा असणार आहे. बाळा, काळजी करू नकोस. येणारा काळ हा तुझ्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आमच्यावर आणि स्वतःवर फक्त विश्वास ठेव. आणि स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात. ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असते. त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका. सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरी म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून. मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस काढावे लागतात. स्वामी सांगतात, विहिरीचे पाणी हे सर्व पिकाला सारखेच असते. तरी पण कारलं कडू, ऊस गोड तर चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसेच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो. प्रेम असं द्यावं की देणाऱ्यांची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचा भान असावा. आयुष्य असं असावं की मृत्यूने म्हणावं की जग अजून मी येईन नंतर. म्हणून स्वामी सांगतात, निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जो नेहमी दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जात असतो. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला जास्त महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणाचे आयुष्य मरणापर्यंत असतं. म्हणून जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माचे साठवलेले पुण्य. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. दिलेलं घेतलेलं माणूस एक वेळ विसरू शकतो, पण जिवारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही. म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांच्या प्रेमाने, आदराने व आपुलकीने वागवून घेतो. सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये मिसळू नका. जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली ना, तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आहे. आणि हाच सिद्धांत आहे. जीवनात कठीण काळात सोबती देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना, त्याची नेहमी जाणीव ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं. पण एक चांगला माणूस हा शेवटपर्यंत चांगला असतो आणि त्याने चांगलंच वागलं पाहिजे. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवायला हवं. स्वामी भक्तांनो, आणि चांगल्या माणसाचं स्वामीही नेहमी चांगलं करत असतात. माणूस समाधानकारक जीवन तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी थांबायचं आहे. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चितच असते, ठिकाण निश्चित असते. तुम्ही कुठेही जात नाही, तुम्हाला नेले जाते आहे. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्यांचा असतो. स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं तिथे आपलं नसणं चांगलं असतं. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला हे प्रदर्शन म्हणतात आणि कोणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा असे म्हणत असतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नीतीने मांडलेला डाव
आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचेही असंच असतं. दोन्ही बाजूने समान ओढ असेल ना, तरच त्या नात्यांची गाठ ही घट्ट नक्कीच बसत असते. आयुष्यात जे मिळाले नाही ना, त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे तुम्हाला मिळाले आहे ना, त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार नक्कीच घेतील. आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की ती तुटणारी असतात, काही पानांसारखी असतात अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काड्यांसारखी असतात सोबत असून सुद्धा टोचणं राहणारी, आणि काही मुळांसारखी न दिसतानाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी असतात. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असले की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. कलियुगाचे इथे पर्व नक्कीच आहे. प्रत्येकाला इथे गर्व आहे. मी आहे इथे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच तर खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव त्याच्या जवळ आहे, तोच या जगात खरा श्रीमंत आहे. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी ही फेकत असतो, आणि ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात ना, तो सुखाचा व्यापार करतो. पण दुःखाची नाणी हाती पडू नये. जो सुखाचा व्यापार करतो ना, त्याला जीवन जगणे म्हणजे माणूस काय आहे हे महत्वाचे नाही, पण माणूस माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे दिसत असते. आणि जे बदलता येईल ना ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे, आणि जे स्वीकारणं योग्य नाही त्यापासून दूर जावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेलेली असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं. आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा असतो. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात, आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचे. दुसऱ्यांच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्याच्या मनातील चांगल्या भावना कशा कळतील. आणि आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता तुम्ही माझ्या सोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखोंचं घड्याळ असलं ना, तरी पण त्यावर दाखवणारी वेळ मात्र नक्कीच त्या परमेश्वराच्या हातात आहे. आणि स्वामींच्या दरबारात आजपर्यंत कोणीही रिकामं गेलं नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या झुळीत काय टाकलं आहे हे समजण्याची कुवत असणे महत्वाचे आहे. स्वामी सांगतात, कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो, पण देवाशी बोलायला मात्र मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन लागते, तर देवाशी बोलायला मात्र मन द्यावे लागते. पैशाला महत्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरत असतो. स्वामी सांगत असतात, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं अजिबात वागवू नका. माणूस म्हणून जन्मास आलात, लाख मोलाची माणुसकी तुम्ही जीवनामध्ये कधी विसरू नका. नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल. काय कमवले काय जमिले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू, सदामुखी प्रेमानेच जग जिंक. तू जिंक मग होतील सर्व सुखी. माणसाने किती डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र कधीच झाकलेले नसतात, ते कायम स्वरूपी उघडे असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहत नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता, पण देवाच्या कधीच नाही. कर्माचाही शोध झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वामी सांगतात, नाती असे असावी ज्यावर अभिमान असावा. काळ जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं. नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं. श्रीमंतीच्या चर्चा सगळेच करतील, पण गरिबीच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमचे सोबती असतात तेच तुमचे खरे असतात. स्वामी सांगतात, वाट सापडत जातील तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा. विश्वास तोडून अनेक जण जातील तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेईल तुम्ही क्षमता दाखवत जा. शब्दच माणसाला जोडत असतात आणि शब्दच माणसाला तोडतही असतात. शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत रचत असतात.
ना जन्म आपल्या हाती ना मृत्यू आपल्या हाती. मग जन्म मृत्यू यांच्यातला प्रवास आपल्या हाती कसा असू शकतो? जे नशिबात आहे ते नक्कीच मिळणार, त्यापेक्षा अधिक काहीच नाही. ज्ञानाच्या आधारे केलेला अंदाज कधी कधी चुकीचा असू शकतो, पण आलेला अनुभव कधीच चुकीचा नसतो. कारण अंदाज आपल्या मनाने केलेली कल्पना असते आणि अनुभव आपल्याला जीवनातील सत्य नक्कीच असतं. म्हणून ज्ञान असेल तर शब्द समजतात आणि अनुभव असेल तर अर्थ समजतात. एकाला चमकविण्यासाठी दुसऱ्याला जिवंत लागावं लागतं आणि जिजावं लागतं. म्हणून मिळवायचं म्हटल्यावर सुद्धा काहीतरी तुम्हाला जीवनामधून सोडावं लागतं. जिंकण्यासाठी सुद्धा काहीतरी हरावं लागतं. वर्तमानात रमवायचं म्हटल्यावर आधी भूतकाळाला पुसावं लागतं. स्वर्ग पाहण्यासाठी सुद्धा आधी मरावं लागतं. आयुष्याची ही लढाई सर्वांची सारखीच आहे. इथं जगण्यासाठी सुद्धा रोज मरावं लागतं. थकायचं नसतं, लढायचं असतं. पडायचं नसतं, जिद्दीने उभं राहायचं असतं. आणि हे आयुष्य आहे, इथे मरायचं नसतं, जगायचं असतं. म्हणून आपण हा अंतही हित नसतो. म्हणून सर्वच कुठे अनंत असतो. श्रावण सुद्धा एकटा येतो, 12 महिने थोडी वसंत असतो. त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तोंड देत चला आणि संयम ठेवा. एक दिवस त्याच्या सुद्धा अंतच होणार आहे. आणि प्रत्येक विचारांच्या 2 बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. आता तुम्ही कोणती घेता त्यावरून तुमचा शहाणपणा सिद्ध होत असतो. उत्तम पासून सर्वोत्तम तोच झालाय ज्यांनी संयम राखून खूप काही ऐकलंय, खूप काही सहन केलंय. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्ती ही जोड असावी लागते. असं म्हणतात, नात्याला वचन आणि शर्यतीची गरज नसते, त्यासाठी 2 सुंदर विचारच पुरेसे आहेत. एक जो तिला निभावू शकेल आणि दुसरा जो तो त्याला समजवू शकेल. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, परंतु सुख जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे. ऋतूतले पावसाळे मोफत अनुभवायला मिळतात, मात्र अनुभवाचे पावसाळे अनुभवायला बरीच किंमत मोजावी लागते. वासनेने भक्ती बिघडते, क्रोधाने ज्ञान बिघडते, लोभ त्याग बिघडवतो आणि मोह ध्यान बिघडवतो. काही करून दाखवायचं म्हटल्यावर त्याग तर करावाच लागतो ना. वनवासाचे दिवस काढल्याशिवाय कोणी राम होत नसतं. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हेच लालसा आहे. आणि म्हणून समजून घेणं हेच ज्ञान आहे. अपेक्षा हेच दुःख आहे आणि एकांत हेच सुख आहे. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. आपल्या अंतर्मनाचा महाभारत आपल्याला लढायचा आहे. जीवनाच्या या चक्रव्यूहमध्ये आपल्याला जो कृष्ण आणि आपल्याला अर्जुन बनायचा आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही. संयम ठेव. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेष लिहिलं असेल ना. काही मिळालं तर त्यांची कृपा, काही नाही मिळालं तर त्यांची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही, आणि जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच मिळतं. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. सर्व काही असून सुद्धा जो झुकतो तो श्रेष्ठ असून सुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण असतो. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्याची बनवते ज्यांचे दिवस बरे नाहीत. नको कोसू नशिबाला, नशिबापेक्षा मोठं कर्म आहे, आणि कर्म करायचे तुझ्या हातात आहे. निर्मिती करणाराही तोच आहे, आणि सांभाळणाराही तोच आहे, आणि संपवणाराही तोच आहे. जी गोष्ट तुम्ही कमवू शकता ती गोष्ट दुसऱ्यांकडून मागणं बंद करा. कमवणं आणि मागणं याच्यातला फरक ज्याला कळाला त्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. असं अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ. त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. वा कुणावर प्रेम करायचं का कुणासाठी झुरायचं का कुणासाठी मरायचं हे देवाने नक्कीच आपण ठरवलं पाहिजे. आणि ते आपण ठरवलं की सर्व काही देवाने आईवडील ते दिले आहेत, आणि त्यासाठी आपण आईवडिलांसोबतच ते नक्कीच दिवस घालवायचे आहेत हे तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही फक्त मनापासून प्रयत्न केले पाहिजे. त्यांच्यासाठीच सगळं आपण करायचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. अपयश आलं म्हणून अश्रू ढाळण्यात वेळ नाही आम्हाला. परिस्थितीच्या ओरावर पाय ठेवून ती बदलण्याची ताकद ठेवतो आम्ही. अनेक वेळा हात पर नक्कीच करून सुद्धा जिंकण्यासाठी जो जिद्दीने उभा राहतो ना तो काहीही करू शकतो. स्वामी सांगतात, शांत राहणं यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही, आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. स्वामी सांगतात,
कधी कधी एकांतात जाता आलं पाहिजे, कधी कधी स्वतःशी बोलता आलं पाहिजे, कधी कधी स्वतःला सावरता आलं पाहिजे, कधी कधी स्वतःला आवरता आलं पाहिजे, तर कधी कधी स्वतःचे अश्रू स्वतःलाच पुसता आलं पाहिजे. आपल्या विचारांना मर्यादित ठेवा, कारण आपल्या विचारांपासून शब्द बनतात. शब्द मर्यादित ठेवा, कारण शब्दांपासून कर्म बनतात. आणि कर्माला मर्यादित केलं तर ती सवय होऊन जाते, आणि सवय मर्यादित केल्या तर या सवयींपासून आपले चरित्र बनतं. आणि चरित्र सुंदर असणं खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या चरित्रापासून आपलं भाग्य म्हणतं. लोक तुम्हाला कमतरतेने ओळखत असतील तर अजिबात घाबरू नका. कमतरता कोकिळाला सुद्धा आहे, त्यालाही सौंदर्य नाही. गुलाबाला काटे सुद्धा आहेत, आणि समुद्र सुद्धा खारट आहे ना, तरी त्याचे सामर्थ्य कमी होते का? नाही ना. त्यामुळे तुमच्यात 100 नक्कीच कमतरता असू द्या, फक्त सामर्थ्यावर विश्वास ठेवा. इथं प्रत्येकाची एक कहाणी आहे, प्रत्येकाच्याच वाटेला एक संघर्ष आहे. कोणासाठी तो संघर्ष जाण्याचं आहे कारण आहे, तर मग कोणासाठी तो यशाचा मार्ग आहे. जे तुम्ही ठरवायचंय, कुठला मार्ग निवडायचा आहे, या 2 गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम, आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. आयुष्य कोणालाही सोपे नाही, प्रत्येकाला समस्या आहेत. ते कशातून जातात हे तुम्हाला माहिती नाही. कोणीही परिपूर्ण नाही आहे, कोणीही परिपूर्ण होण्यास पात्रही नाही आहे. म्हणून तुम्ही न्याय, टीका किंवा थट्टा सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा की प्रत्येक जण स्वतःचे युद्ध लढत आहे. पराभवाची चिंता करू नका, आणि तुम्ही जे काय करताय ना, ते कोणाला हरवण्यासाठी नाही, तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी करताय. आपल्या संघर्षाच्या काळात संयम हाच एकमेव रस्ता असतो. आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. येणारा दिवस हा आपलाच असणार आहे. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून, आणि भरपूर काही दुर्लक्षित करून. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर नक्कीच आणते. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो ना, एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनतो. दुसऱ्याचं भलं करणाऱ्याला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, पण दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. 2 अक्षरांचे लग, 2.5 अक्षरांचे भाग्य, 3 अक्षरांचे नशीब असते. आणि उघडण्यासाठी 4 अक्षरांची तुम्हाला मेहनत ही नक्कीच करावी लागत असते, आणि ती मेहनतच तुम्हाला उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करतो. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगले वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात, आणि दमल्यावर जाणीव होते की समाधानाचं सुख आहे. आणि आपल्या जवळचे सगळे आपले शुभचिंतक नसतात, त्यातले बरेच आपले शुभ होते म्हणून चिंतेत नक्कीच असतात. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे, हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं की समोरचा माणूस सुखी आहे, पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण समोरचा माणूसच आहे ना. म्हणून कौतुक अनेक वेळा परक्या लोकांकडून होते. आपल्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यात जातो. सुंदर शरीर म्हणजे काही सुंदरपणा नव्हे, सुंदर असतं ते त्याचं मन, त्यांचे कर्म, त्यांचे विचार, त्यांची वाणी आणि त्यांचा व्यवहार, त्याचे संस्कार आणि त्याचं चरित्र. त्याच्या जीवनात हे सर्व आहे. तो माणूस जगातला सर्वात सुंदर माणूस आहे. कोण हिशोब ठेवणार, कोणाला किती दिले आणि कोण किती वाचवले. म्हणून देवाने सोपा उपाय केला. सर्व रिकाम्या हाताने पाठवले आहे आणि रिकाम्या हाताने बोलवले आहे. म्हणून आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं, मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत. म्हणून ज्या अपेक्षा दुसऱ्यांकडून केल्या जातात ना, त्या स्वतःला पूर्ण करता येतात का हेही पहिलं आपण पाहिले पाहिजे. इतरांना खाली पडणारी व्यक्ती ही ताकदवान नसते, पडलेल्यांना उचलणारी व्यक्ती खरी ताकदवान असते. म्हणून माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती यावर अनेकदा माझे नियंत्रण नसते, पण सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. ज्या दिवशी जबाबदारीचे ओझे खांद्यावर येतं ना, त्या दिवसापासून रुसायचं आणि थकायचा अधिकार संपतो. प्रामाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही. त्याची किंमत एक तर वेळ आल्यावर समजते, नाहीतर वेळ निघून गेल्यावर समजते. आणि आता जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच जतन करणे महत्वाचे आहे. मग ते पैसा असो किंवा माणसं. शब्दातून प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भासली नसती. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता भासत नाही. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे.
किती माझी माझी म्हटलं तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे. सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलंच पाहिजे. संयम ठेवून कार्य करत राहा. काही लोक विरोध करतील तर काही लोक टीका करतील. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात. त्यासोबत आपणही बदलायला हवं, कारण हा गरजेचाच आहे. आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं. नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचणी दिसतात, आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये संधी दिसत असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. आपली माणसं आपल्या लोकांना मोठं करण्यापेक्षा बाहेरच्या लोकांच्या मनात मोठेपणा मिळवण्यासाठी त्यांना संधी देत असतात. ज्या अर्थी देवाने खडतळ आयुष्य दिलंय त्या अर्थी तुम्ही त्या ताकदीचे खेळाडू आहात. माणसांमध्ये बदल तेव्हा होतो जेव्हा तो अति शिकतो किंवा अति दुखावला जातो. वेळेला वेळ देणारी माणसं वेळेवर भेटली की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात महत्वाची असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपणही महत्वाचे आहोत की नाही हेही माहीत करून घेणे खूप महत्वाचं असतं. आयुष्यात कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होते, आणि ती म्हणजे आत्मविश्वास. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करण्याच्या समोर नशीब सुद्धा हार मानतं. आणि आयुष्यात फक्त समाधान शोधा. अपेक्षा तर आयुष्यभर संपणार नाहीत. परिस्थितीने ओसवलेला आयुष्यात हा प्रत्येक जणासाठी वेगळा असतो, आणि एक क्षण हा कायम आनंदी राहून नक्कीच जगायचा असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, आणि ती गोष्ट लक्षात आली तर सर्व काही तुमच्या लक्षात येऊन जाईल. स्वामी भक्तांनो, कोण काय करत आहे, कसं करत आहे आणि का करत आहे या सगळ्यांपासून तुम्ही जेवढं दूर राहाल तेवढं खुश राहाल. कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो. मित्रांनो, स्वामींची भक्ती करा आणि मग बघा वेळच काय नशीबही बदलेल. स्वामींची कृपा आपल्यावर आहेच आणि ती कायम करीत राहते, आणि परमार्थ त्यांच्या कृपेने होतो. म्हणून स्मरण त्यांच्या कृपेने होते. मात्र आपल्या शंकेने ती कृपा झाकून टाकू नये. स्वामींवर एकदा का विश्वास जडला की तुम्ही त्यांचे झालात, आणि ते सर्व अर्थाने तुमची काळजी वाहत असतात. त्यांच्या लीला अगणित आहेत, पण तुम्ही डगमगायचे नसते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि या ब्रीद वाक्यावर अड श्रद्धा असू द्या, आणि सर्व काय त्यांच्या इच्छेनुसार चालते. या दुनियेत राहण्यासाठी फक्त दोनच जागा सर्वात चांगल्या आहेत, एकतर स्वामींच्या चरणात किंवा स्वामींच्या नामस्मरणात. स्वामी म्हणतात, रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. जीवनात श्वास आणि विश्वासाची एकच समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, आणि विश्वास संपला तर संबंध संपतात. आपण कायम स्वतःला म्हटलं पाहिजे, जे झालंय ते होतंय, ते होणार आहे, आणि ते चांगल्यासाठीच होत आहे. स्वामींची भक्ती कळायला मिळणं हे भाग्य आहे, आणि ज्याला हे समजलं तो भाग्यवान आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हरणारच असं नाही. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. स्वामी सांगतात, आपल्याला लपकलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही. प्रत्येकावर आपलेपणा उधळताना समोरच्याची पात्रता लक्षात ठेवावी, म्हणजे पुढे होणारा पश्चाताप टाळता येतो. स्वामी सांगतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे मी सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे ना मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी आयुष्यात एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. ओळख सगळ्यांची ठेवा, मात्र विश्वास फक्त स्वतःवर आणि स्वामींवर ठेवा. स्वामी सांगतात, जी व्यक्ती थोड्या गोष्टींमध्ये आनंदी असते त्या व्यक्तीकडे सर्वात जास्त आनंद असतो. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंदी व समाधानी राहा. स्वामी सांगतात, आरसा खूप नाजूक असतो, पण खरे चेहरे दाखवायला कधी घाबरत नाही. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. स्वामी म्हणजे विश्वास, आणि स्वामी म्हणजे माझा श्वास. स्वामी म्हणजे विशाल आकाश. स्वामी नामच आहेच मुळी खास. चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. चिंता नको, चिंतन करा. चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. तोच वेळ स्वामींच्या नामस्मरण करण्यात सत्कारतेने लावा. नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतातच. आणि जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही.
जीवनात असतील लाखो विघ्ने, जरी स्वामी राया ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर, तरी स्वामी सात जन्मभरी. स्वामींच्या कृपेने त्यांचे नाव आपल्याला येते, म्हणजे त्यांची कृपा आपल्यावर आहे हे समजावे. स्वामी म्हणतात, प्रत्येक समस्या काही ना काहीतरी उपाय घेऊन येत असते. जर त्यात काही उपाय मिळत नसेल तर ती समस्याच नाही. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधी कधी तुझेच निर्णय चुकतात, पण माझे नाही. हे मी आहे ना तुझ्या पाठीशी. चुका दाखवायला लक्षात ठेवा, कोणताही सकारात्मक विचार कोणतेही विष मारू शकत नाही, आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेळेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात. स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय लिहून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या. आपल्या अंतकरणातला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्ती स्वामी समर्थ त्या सनीशी मदतीची साथ देतात. आणि ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कुणीही नसतं, जसे नदी पूर्वेला वाहिली काय आणि किंवा पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे जो कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो, असे स्वामी म्हणत आहेत. या सर्व लोकांचा मार्ग जरी भिन्न असेल ना, तरी ते शेवटी माझ्या स्वामी अशा सागरालाच जाऊन येऊन मिळतात. आणि ती तुला आज मी एक सांगतोय, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे. मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम शांती. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परम प्रेम. स्वामी समर्थ म्हणजे विश्वास भाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा दिली. तुला धन्यवाद. हे परमपित्या, असेच मार्गदर्शन कर, प्रेरणा दे, तुझी भक्ती वाढव, सेवा वाढव, आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आरोग्यदायी, आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे. हा संसार स्वामींचा खेळ आहे. यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे, आणि प्रत्येक पात्राची एक ध्येय आहे. हे ध्येय साध्य करत असताना नक्कीच आपल्यावर सतत कृपा होत असते. पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान आदी आपल्या जीवनात येत असते, पण कधी कधी आपले मन यातच अडकून जाते, अहंकारी बनते, आणि आपल्याला नक्कीच मूळ ध्येयाचा विसर पडतो. जेव्हा जेव्हा विसर पडेल तेव्हा तेव्हा वरील स्वामी नक्कीच वाणीचे स्मरण करायचे आहे आणि आपल्या मूळ ध्येयाच्या दिशेने कार्य करायचे आहे. हे स्वामी माऊली, मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी आणि पेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामीमय होऊ दे. माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म, मग ते कौटुंबिक असो व रोज रोटीचे किंवा सामाजिक असो, प्रत्येक कर्म माझे मात्र तुझी सेवा असू दे, आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती तू आमच्याकडून करून घे. हे स्वामी, हेच तूच करू शकतो, कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस. तुला सर्व शक्य आहे. आपल्याला सुखात नित्य स्वामी नाम ठेवून हृदयावर चित्त स्थिर ठेवायचे, आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे, स्वामी मला मार्गदर्शन करत आहे, हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा, यश निश्चित आहे, मग परमेश्वराला अर्पण करावे व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो ना, त्याला कशाचीच भीती नाही वाटत. संकटामध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहील तर ती आपल्याला समाधान देते. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी, म्हणजे झाले. स्वामी नामात तो प्रपंच करील आणि त्याचा प्रपंच पूर्णत्वाला जातो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रूप नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवीन ऊर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होतात. एक अनुभव आहे, स्वामींचा हात पकडून ठेवला की आयुष्यभर लोकांचे पाय धरण्याची गरज आपल्याला पडत नाही. हमखास आणि सहज रीतीने काम द्यावे, आणि अशी ज्याची इच्छा असेल ना, त्याने कशाही रीतीने का होईना स्वामी नाम घ्यायला लागावे. काहीही केले तरी शेवटी स्वामी नामाशिवाय नक्कीच गत्यांतर नाही. तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे? आपण मनापासून स्वामींना नक्कीच मारले तर ते आपल्याला सुखा समाधानात ठेवल्याशिवाय राहणार नाही. स्वामींच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना, तुम्ही कधी सोडणार नाही या साथ, या बाळाची साथ.
आणि कधीच नाही काढणार हा बाळाच्या डोक्यावरचा हात. आपली आणि स्वामींची कृपा आणि इच्छा एकच होणे हे परमार्थाचे सूत्र आहे. स्वामींची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे. स्वामी म्हणतात, योग्य वेळ आली की ते सुद्धा मिळतं ज्याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसते. फक्त धीर सोडायचा नाही. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात आणि स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. स्वामी बोलतात, आपल्या समोर जर वाईट म्हणून माणूस येऊन जरी उभा राहिला ना तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे. बाकीचे ज्याच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल आणि त्याचं काय करायचं. ते श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणे श्री म्हणजे सर्व गुण संपन्न, स्वामी म्हणजेच अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांना श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. हे समर्था, तू स्रोत आहेस. या अनंत कोटी ब्रह्मांडातील सर्व भक्तीचा स्रोत तूच आहेस. तुझ्यातून सर्व उत्पन्न होते, तू नियंत्रित करतोस आणि तुझ्यातच सर्व विलीन होत आहे. आज आम्हा बालकांनाही प्रेरणा दिली त्यासाठी तुला धन्यवाद. आणि स्वामी समर्था, नक्कीच आमच्या पाठीवर तुझी अशी कृपा राहू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामी, आजपर्यंत तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त केले, अनंत चुका पदरात घेतल्यात आणि चुकत असताना तुम्ही सन्मार्गावर आणले. जीवन आनंदाने उत्साहाने फुलवले आणि तुमच्या कृपेने जीवनाचा अर्थ समजला. तुमची साथ होती म्हणून जीवनातील अंधार मिटला. आता आयुष्यात जे काही होईल ते तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल. तुमच्या कृपेचा आयुष्यभर जाऊन आपली चरणसेवा नित्य घडावी एवढेच मागणे. श्री स्वामी समर्थ म्हणजे परमशांती आणि श्री श्री स्वामी समर्थ म्हणजे परम आनंद. श्री स्वामी समर्थ म्हणजे परमप्रेम, विश्वास, भाव. हे माऊली, आज आम्हा बालकांना तुझ्या नामाचा महिमा सांगून आम्हाला नामस्मरण करण्याची प्रेरणा तू दिली आहेस आणि त्यासाठी मनापासून तुझे आम्ही आभार मानत आहेत. आणि स्वामी, आम्हाला असं सुखात ठेवा. आणि हा आम्हाला पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे दत्तात्रेया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. हे समर्था, आज तू बोध देत सांगितलंस की अरे बाळा, तुला भेटलेल्या आनंदरूपी खजान्याची चोरी करणारा चोर तर तुझ्या आतमध्येच आहे आणि तो चोर म्हणजे तुझे नकारात्मक विचार आहेत. अनन्य भक्तीच्या विचारांनी, अतूट अभेद्य विश्वासाच्या विचारांनी त्या चोराला पळून लाव आणि आनंदाचा आस्वाद घे. हे स्वामी राया, तू आज आम्हाला भरपूर काही दिले आहेस आणि भरपूर काही तू आमच्यासाठी केले आहेस. त्यासाठी तुम्हाला हे मनापासून आम्ही धन्यवाद देत आहोत. हे सद्गुरू राया, तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा असे स्वामी म्हणत आहेत. स्वामी म्हणतात, माझं नाव नुसतं तुझ्या मुखात जरी आलं ना तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील. स्वामी सांगतात, मी भिकाऱ्याला महाराज करू शकतो, तसेच महाराजाचे भिकाऱ्यात रूपांतर करू शकतो. माझी भक्ती करणाऱ्या सेवेकरी भक्ताला जो जी इच्छा करेल ते मी देऊ शकतो, परंतु देण्या अगोदर तो सांभाळू शकतो का ते मी पाहतो आणि त्याच्या शक्ती सामर्थ्याप्रमाणे लोकांच्या उपकारासाठीच तो ते वापरतो का नाही त्याबद्दल मी त्याची परीक्षा करतो. मला गरज भासेल तेव्हा पृथ्वीच्या आकाशात आणि आकाशाचे पृथ्वीत रूपांतर करू शकतो. हे सद्गुरूंना आता प्रेमाने भरलेले डोळे दे, श्रद्धेने झुकणारे मस्तक दे, मदत करणारे हात दे, सन्मार्गावर चालणारे पाय दे, नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्यही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवते आपल्या भक्तांवर सुखाची सावली. स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी सांगतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही आणि जर का यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुखेही बोलू लागतात. स्वामी म्हणतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावाच लागतो. स्नेह एकदा जुळतो, स्नेहाचा धागा फार नाजूक असतो, एकदा तुटला की परत जोडता येत नाही.
आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. मग फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठ मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन म्हणतात. आणि रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. असुर कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. झाली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो. सारख्या सारख्या चुका गिरून काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात. म्हणूनच चुका नेहमी एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चार चौघात करावं, तरच नातं जास्त टिकतं. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तर दिसते, दाखवली तर भेटते, केलीच तर कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्य बदल घडून येतात. कुणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा. अवघड गोष्टींना सामोरे जा. भीतीवर विजय मिळवा आणि आपल्या देहबोलीवर काम करा. आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण हे फक्त तुमच्या वस्तू व कलाकृती चोरू शकतात. ते निर्माण करण्याची तुमच्यातील कला शक्ती ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात. कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेले पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते. आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवावा लागतो. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्यासाठी रुजावं व चमकण्यासाठी झिजावं लागतं. आणि लागलेले भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ती कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देव करणार. जे आयुष्य निस्वार्थ असतं त्या आयुष्याच्या मळ्यात सदैव आनंदाचे सोहळे साजरे होत असतात. आयुष्य प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बरसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते. ती कोणाला चुकली नाही. आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्यालाच ठाऊक असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टींचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण स्वभावाची कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नव्हे. सुखी होण्याची पहिली पायरी तुम्ही स्वतः आनंदी आहात या गोष्टीवर श्रद्धा असावी लागते. त्याशिवाय ते शक्य होत नाही. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या त्याच्या असतात आणि त्यालाच कळतात. म्हणून चाललं आहे ते असे सत्य आहे जे कधी आपण गांभीर्याने ऐकत नाही. आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. म्हणून माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीतल्या लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. जीवनाच्या हिंदुत्वावर नक्कीच तुम्ही काही क्षण खूप निराशाजनक असतात आणि त्यात आपण स्वतःला सावरणं महत्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लक्क पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्वाचं असतं. न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्व त्याने पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे समजायला ज्ञान लागतं. नेहमीच उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दळलेले. पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, तसा मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्यावा, कारण इतर काम क्रोधाही विषय तुम्हाला बुडवणारे असतात. एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भवसागर तरुण नेणार आहे. आता नाही तर मग पुन्हा नाही. आणि नाही प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट असते. प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षर विशेष, एक नवा अक्षर. अनुभव आनंदाने त्यास आलिंगन द्यावे
आणि सुप्रभाते सुख अनुभवावे. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन किती ओढ घेत असलं तरी संस्काराच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणासाठी खोट्या लोकांची संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणासाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. एवढे लक्षात ठेवा. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच या संदेशाला तुम्ही एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. त्याने तुम्हाला आपले येणारे सर्व व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.